नमस्कार. रीताच टेस्टी किचनमध्ये आज बनवणार आपण पुरणपोळी. त्यासाठी चणा डाळ घेतली 1 ग्लास भरून, एवढा ग्लास. तितकीच साखर घेतली 1 ग्लास. थोडी इलायची पावडर, थोडी जायफळ पावडर अर्धा चम्मच, चिमूटभर हळद लागणार आपल्याला, नमक थोडं चिमूटभर. डाळ आपण धुवून घेऊ चांगली. 2-3 पाण्याने डाळ धुवून घ्यायची. शिजायला टाकू. 2-3 पाण्याने डाळ धुवून घेते चांगली स्वच्छ. नमस्कार. रीताच टेस्टी किचनमध्ये आज बनवणार आपण पुरणपोळी. त्यासाठी 1 ग्लास भरून चणा डाळ घेतली मी. तितकीच साखर घेतली. चणा डाळ, साखर 1 ग्लास, इलायची पावडर, जायफळ पावडर, तूप लागणार आपल्याला, 1 चम्मच तेल, थोडीशी हळद चिमूटभर, थोडीशी चिमूटभर नमक लागणार आहे. चला बनवूया आपण पुरणपोळी. पहिले डाळ धुवून घेऊ चांगली 2-3 पाण्याने स्वच्छ. कुकरला शिजायला टाकू. डाळ धुवून घेतली, कुकरमध्ये टाकली. 1 ग्लास डाळ होती तर 2.5 ते पावणे 3 ग्लास पाणी टाकले. आता याच्यामध्ये थोडी हळद टाकून घेऊ. एकदम थोडी हळद टाकायची, चिमूटभर शिजायच्या वेळेस. एक चम्मच तेल टाकायचं. याला चांगलं मिक्स करून घेऊ. शिजायला ठेवू. डाळ शिजायला ठेवली. याला 5-6 मिनिट हाय फ्लेमवरच होते आपण. नंतर 10-15 मिनिट मीडियम टू हाय फ्लेमवर होऊ द्यायचं. मध्यम आचवर ठेवायचा 15 मिनिट. 5-6 मिनिट हाय फ्लेमवर. डाळ शिजते तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊ. थोडं तेल टाकून घ्यायचं 1 चम्मच. नमक टाकू थोडं. पीठ मळून घेतलंय मी. रोजच्या चपात्याच्या पेक्षा थोडं सैलसर भिजून घ्यायचं. याला अर्धा तास मळू द्या. डाळ शिजली आपली. पुरण यंत्रणातून काढून घेऊ आपण. पाणी झारून घेतलं, ते भाजीसाठी कामी पडते आपलं. डाळ पुरण यंत्रणातून काढून घेऊ. पुरण यंत्रणातून बारीक करू. मिक्सरला बारीक केली तरी चालते. आता ही बारीक केलेली पुरणाची डाळ आपण कढईमध्ये टाकू. कढईमध्ये पहिले तूप टाकून घेऊ आपण 2-3 चम्मच. 2 ते 2.5 चम्मच तेल टाकलं. तूप टाकलंय मी. आता ही पुरणाची डाळ आहे तुपामध्ये कढईमध्ये टाकून घेऊ. साखर घेतलेली होती ते टाकून. पुरण टाकल्याच्या नंतर लगेच आपण साखर टाकू. साखरेला पाणी सुटेपर्यंत काढून घेऊ आपण. फ्लेम मीडियमच ठेवायची साखरेला पाणी सुटेपर्यंत.
साखरेला पाणी सुटले, फ्लेम थोडी हाय केली. याला कालवत राहायचं घट्ट होईपर्यंत. मीडियम गॅस करायचा, फ्लेम मीडियम करायचे. हे घट्ट होईपर्यंत शिजू देऊ याला. पुरण आपलं घट्ट झालंय, असं घट्ट झालंय चांगलं. इलायची पावडर टाकून घेऊ, थोडी जायफळची पूड, चिमूटभर नमक टाकून घेऊ. चांगलं मिक्स करू. मिक्स करून घेऊ. बाउल मध्ये काढून ठेव. थंड झाल्याच्या नंतर अजून घट्ट होते हे. याला थंड होऊ दे आपण थोडा वेळ. पुरण थंड झालंय आपलं, असं घट्ट झालंय. चला आता पुरणपोळ्या करून घेऊ. एवढा गोळा घेतलाय कणकेचा. अशी लाटून घेतली, पुरीच्या पेक्षा छोटी अशी. त्याच्यामध्ये असं पुरण भरायचं. असं त्याला जोडून घ्यायचं. वर आलेलं पुरण हाताने असं थोडं धाकायचं आतमध्ये. जोडल्याच्या नंतर हे जे गोड आहे हे काढून टाकायचं. याला अजून असं करायचं, पिठामध्ये घोळायचं. याची लाटून घ्यायची पोळी. पोळी लाटून घेऊ हलक्या हाताने. सर्व बाजूने लाटून घ्यायची पोळी. एकसारखी लाटायची काठापर्यंत. लाटून झाली आता. तव्यावर टाकून घेऊ. मी हे पुरण साखर टाकून केलंय. तुम्हाला आवडलंच गूळ पण टाकून केलं चालते. जेवढी डाळ आहे तेवढा गूळ घ्यायचा. गुळाची पण छान लागते पुरणपोळी. मिडियम गॅसवर होती आपण. पुरणपोळी भाजल्याच्या नंतर तुंप लावायचं. तुंप लावून घ्या आपण. पुरणपोळी भाजून झाली. काढून घे ताटामध्ये. दुसरी पुरणपोळी केली, ती पण भाजून घे. एक चम्मच तुंप टाकून घे पुरणपोळीवर. दह्यासोबत सर्व करत आहे. तुम्ही दुधासोबत, रसासोबत, आंब्याचं सीजन आहे तर रसासोबत पण छान लागते. करून बघा अशा पुरणपोळ्या सोपी पद्धतीने. किती छान सोप्या पद्धतीने सांगितल्या पुरणपोळ्या करायच्या. तुम्हाला आवडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.